नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। 7 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान सांगलीत उत्साहात धार्मिक वातावरणात आणि सांगलीसह पंचक्रोशीतील हजारो नागरिकांच्या उदंड प्रतिसादात कृष्णामाई महोत्सव पार पडतो आहे। सोमवारी राज्याचे उद्योगमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी या महोत्सवास भेट देऊन कृष्णामाईची आरती केली आणि यावेळी बोलताना ते म्हणाले की नदी ही त्या भागासाठी जीवनदायिनी असते। कृष्णा नदीला तर पूर्वीपासून एक विशिष्ट असं धार्मिक अधिष्ठान प्राप्त झालं आहे। या नदीचे अनेक उपकार कृष्णा तीरावर राहणाऱ्या लाखो नागरिकांवर आहेत। या उपकारामधून थोड्याफार प्रमाणात उत्तराई होण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यामध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांचा सिंहाचा वाटा आहे, कारण त्यांनीच पुढाकार घेऊन महापालिका प्रशासन आणि श्री गणपती पंचायतांशी संवाद साधून या महोत्सवाची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केल्याचं सांगत मंत्री सामंत यांनी महेंद्र चंडाळे यांच्या कार्याचं कौतुक केले। दरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा या कृष्णामाई महोत्सवास भेट देऊन चांगल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करत महेंद्र चंडाळे यांच्या कार्याचं कौतुक करून सदर महोत्सवासाठी DPDC मधून भरघोस असा निधी देण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे।